नमस्कार विद्यार्थ्यांनो, पहा या चित्रामध्ये आपल्याला काय काय दिसतंय तर काही मुले आहेत. किती मुले आहेत तर 5 मुले आहेत आणि ती फुटबॉल खेळत आहेत. तर हे एकमेकांचे मित्र असावेत. पुढे पहा काय चित्रामध्ये दिसतंय तर काही मुले अभ्यास करतायत आणि दुसऱ्या चित्रामध्ये काय दिसत आहे तर मुले आनंद व्यक्त करतायत. म्हणजेच काय रे, तुम्हाला देखील मित्र असतात ना. मित्र काय रे, एकमेकांबरोबर खेळतात, अभ्यास करतात, तसेच मजा मस्ती देखील करतात. तुम्हालाही हे चित्र पाहून तुमच्या मित्रमैत्रिणींची आठवण झाली ना. तर आज आपण माझे मित्र हा पाठ अभ्यासणार आहोत. पहा मुलांनो, चित्र दिसते. चित्रामध्ये एक शाळा आहे. कोणती शाळा आहे? प्राथमिक शाळा असं त्याच्यावर लिहिलेलं आहे. आणि खूप मुले बसलेले आहेत. मुले काय रे 2 गटामध्ये बसलेले आहेत आणि शिक्षिका देखील आहेत. तर काय मुलांच्या हातात बघा काहीतरी आहे. काय आहे बरं? अगदी बरोबर, नावांच्या पाट्या आहेत मुलांच्या हातामध्ये. आणि सर्व मुली कसे बसले आहेत तर गोल करून 2 गटामध्ये बसलेले आहेत. तर त्यांच्या हातामध्ये कशाच्या पाट्या असाव्यात? त्या नावांच्या आहेत. मग काय रे, त्यांच्या मित्रांच्या नावांच्या पाट्या आहेत. तर आपण पाहूयात. ह्या मुलीच्या हातामध्ये एक पाटी आहे. त्याच्यावर काय लिहिलं आहे तर नेहा. म्हणजे काय, तिनं तिच्या मैत्रिणीचं नाव या पाटीवर लिहिलेलं आहे. ह्या मुलीच्या हातामध्ये एक पाटी आहे. त्याच्यावर काय लिहिलं आहे? सायरा. हिची मैत्रीण कोण असावी मग? सायरा ही हिची मैत्रीण आहे. ह्याच्या हातात एक पाटी आहे. त्याच्यावर काय लिहिलं आहे? रमेश. ह्या मुलाचा मित्राचं नाव काय आहे तर रमेश. पुढे याच्या इथं काय लिहिलं आहे तर सायमन. याचा मित्र कोण आहे? सायमन. आता आपण दुसऱ्या गटातील मुलांच्या हातातील पाट्या पाहूयात. या मुलीकडे एक पाटी आहे. त्याच्यावर काय लिहिलं आहे तर उमा. त्याच्यानंतर याच्या पुढे एक पाटी आहे. त्याच्यावर काय लिहिलं आहे? इसाक. आणि हिच्या पुढे आहे, तिच्या पुढे काय लिहिलं आहे तर इजाबेला. म्हणजे हिच्या मैत्रिणीचं काय नाव आहे तर इजाबेला. आणि हा मुलगा आहे, त्याच्या मित्राचं नाव काय आहे तर शरद. म्हणजे काय, मुलांनी प्रत्येकानं आपल्या खास मित्रमैत्रिणींची नावे पाटीवर लिहिलेली आहेत. तुम्ही देखील तुमच्या मित्राचं मैत्रिणींचे नाव असंच पाटीवर लिहायचं आहे. आणि आता पुढच्या चित्रामध्ये पाहूयात. काय दिसतंय रे? एक मुलगी आहे. अगदी बरोबर, इथं एक मुलगी आहे आणि अजून एक मुलगा आहे. म्हणजे हे एकमेकांचे मित्र आहेत. आणि एक मुलगा देखील घरी चाललेला आहे. आणि ह्या मुलीबरोबर तिची आई आहे. अगदी बरोबर. तर काय रे, ती एकमेकांशी बोलताना दिसत आहेत ना. एकमेकांशी बोलत आहेत. काय बोलत असावेत तर ही मुलगी तिच्या आईला तिच्या मित्रमैत्रिणींची ओळख करून देत आहे. काय करून देत आहे? ओळख. की ही माझी मैत्रीण रीना आहे, हा माझा मित्र सूरज आहे, अशी ती आईला ओळख करून देत असावी. तुम्ही देखील तुमच्या मित्रमैत्रिणींची आईला, बाबांना घरी आल्यानंतर ओळख करून देता ना. तुम्हाला देखील भरपूर मित्र असतात. आता लॉकडाऊन आहे तर लॉकडाऊनमध्ये घरी देखील भरपूर मित्र असतात. जेव्हा आपण शाळेत येतो, शाळेत देखील आपले भरपूर मित्र असतात. तर आपण काय करायचं आहे, आपल्या मित्रांची, मैत्रिणींची नावे लिहायची आहेत आणि आपल्या आई वडिलांना, पालकांना मैत्रिणींची ओळख देखील करून द्यायची आहे. पुढे आपण नावे वाचूयात. पहा, नेहा, सायमन, उषा, शरद, इजाबेला, रमेश, सायरा, इसाक. धन्यवाद. तुम्हाला पाठ समजलाच असेल. काय करायचं आहे, आपल्या मित्रमैत्रिणींची नावे पाटीवर लिहायची आहेत आणि ओळख देखील करून घ्यायची आहे. अशा प्रकारे आज आपण माझे मित्र हा पाठ अभ्यासला. धन्यवाद.